नमस्कार मित्रांनो. ज्याला खूप कलेची आवड आहे किंवा कला ज्याला जपायला आवडते किंवा टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याची जी कला आहे ती जर कोणाला आवडत असेल तर त्यांनी नक्की या कालाघोडा फेस्टिवलला, तर चर्चगेट स्टेशनपासून उतरलो तर आपल्याला 10 मिनिटाच्या अंतरावर आपण इथे येऊ शकतो. आणि कालाघोडाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पण कोणती गोष्ट बनवलेली असते ती शक्यतो टाकाऊपासून बनवलेली असते. आता हे बघू शकता, गेट इथे बनवलं आहे. या वस्तू बॉटल्समध्ये काय आपण फेकून देतो, टाकून देतो, पण त्यांच्यापासून गेट बनवलं आहे. किती छान वाटतंय. आता हे डस्टबिन आहेत. डस्टबिनपासून कला कशी दाखवली त्याच्याबद्दल. तर हेच जर आपण डस्टबिन कचऱ्याकडे बघताना दृष्टिकोन कसा असतो, पण इथे कचऱ्याच्या डब्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. इथे अशा गोष्टी आहेत ज्या आपण युजलेस म्हणून फेकून देतो, पण ॲक्च्युली इथे त्यांचा खूप फायदा करून घेऊन इथे मुंबईतलेच नाही तर पूर्ण भारतामधले लोक इथे बघायला येतात. जगभरामधले इथे फॉरेनर लोकसुद्धा बघायला येतात, जे कालाघोडा फेस्टिवल आहे ते. हे बघा, हे टीव्हीच्या डिशपासून बनवले गेले आहे. हे काय आपण भंगारवाल्याला देऊन टाकतो, पण त्याच्यापासूनच इथे खूप छान बनवलं आहे. गजब बेइज्जती है. बॉटल्सपासून हे अजून बनवलेलं आहे. किती छान वाटते बघायला. आणि इथे खरेदीसुद्धा करू शकता, पण इथे ॲक्च्युली ज्या वस्तू आहेत दुकानात विकायला आहेत त्या हँडक्राफ्ट असतात, म्हणजे हाताने बनवलेल्या असतात. तर ऑब्व्हियसली त्या खूप महाग असतात. आणि इथे जुन्या मुंबईच्या काही व्हिडिओज दाखवल्या गेलेल्या आहेत. बघू शकतो आपण. आणि हा टोटल 9 दिवसाचा फेस्टिवल असतो. तर फेब्रुवारीमध्ये पहिल्या शनिवारी ते दुसऱ्या रविवारपर्यंत हा फेस्टिवल चालू असतो. तुम्ही त्याच्यामध्ये एनी टाईम कधीही बघून जाऊ शकता, पण संडे शक्यतो गर्दी असतेच जास्त करून. हा इथे मासा तयार केलेला आहे बॉटल्सपासून. इथे आपल्याला बसायला पण जागा खूप छान आहे, सो फॅमिली वगैरे बसलेले आहेत इथे. इथे आमच्या गावाकडे यांना करणं बोलतो, पलवलीन वाटतं तो, आणि इथं आणले नाहीत लावायला. आणि झाडावर बघतो तुम्ही कसे भावल्यासारखे बांधलेले, असे कुठं रात्रीचं लावून ठेवले हो, त्याचा गेम खल्लास मग.
तर आपण आता बाहेर पडूया. बाहेर पडल्यानंतर पण पुढे चक्रव्यूह सारखं आहे काय, ॲक्च्युली मला पण हे काय कळालेलं नाही काय नक्की आहे ते. हे काळा घोडाचं पुतळा आहे आणि याच्या नावाने इथे हे फेस्टिवल भरवलं जातं. इथे जवळ जहांगीर आर्ट गॅलरी सुद्धा आहे. तुम्हाला जर चित्रांची आवड असेल तर चित्र बघायला जाऊ शकता. इथूनच जवळच गेटवे ऑफ इंडिया आहे, तर इथे सुद्धा म्हटलं जाऊन येऊया. खूप गर्दी होती इकडे पण आणि ते काम सुद्धा चालू होतं, सो थोडं बोर झालं. आणि हे आपलं ताज हॉटेल.